अगोदर या प्लॉटला समस्या काय होती? याच्या अगोदर थ्रिप्स होतं हं. आणि दावणी आणि ब्लॅक स्पॉट हे कंटिन्यू असायचं. आता पावसाळ्यात त्यांनी जास्त परेशान केलं होतं. काय बोलताय? हं. म्हणजे तुम्ही थकले होते डायरेक्ट स्प्रे घेऊ घेऊ. हा कटाळलं होतं म्हणजे दिवसाड स्प्रे घ्यायलाच लागत होता. म्हणजे आता आज घेतला तर परवा दिवशी स्प्रे कंपल्सरी. कंपल्सरी. मग असं काय वापरलं तुम्ही एवढ्या प्लॉटमध्ये आज बदल दिसतोय? ऑर्गॅनिक कार्बन वापरलं. ओके. पहिल्या डोसला 2 किलो ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ अच्छा. असं 2-2 किलो करून 4 किलो एकदा सोडलं. परत किती लिटरची कॅन होती? ती 5 लिटरची कॅन होती. अच्छा. 2 टप्प्यात सोडले का ती? 2 टप्प्यात सोडली. 2.5 लिटर. 2.5 लिटर. आणि ग्रीन लाईफची बॅग किती किलोची होती? ती 4 किलोची होती. हां. ते 2 किलो सोडलं. अच्छा. ते दिल्यानंतर काय बदल झाले प्लॉटमध्ये? ते प्लॉटमध्ये जे खालीहून जे शूट निघत नव्हते, हां, हां. ते पावसाळ्यातच निघायचे. ते आत्ता निघायला लागले. तर ते आता एवढे खालून निघालेत ते करंगळीच्या अंगठ्यासारखे असे जाड-जाड निघालेत. तर आता हे एवढं जाड निघालंय, तर त्याला रोगप्रतिकार शक्ती जरा वाढली. वाढली. हां, म्हणजे म्हणजे आता तुमचा जो फवारणीचा खर्च आहे तो कमी होणार आहे, हां, कमी होणार. हे वापरल्यानंतर. हां. आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषधं वापरेल असेल ना? आतापर्यंत भरपूर वापरलेले आहे. नवीन-नवीन म्हणजे जे आले ना मार्केटमध्ये ते औषध वापरले. पण रिझल्ट मिळाले नाही. रिझल्ट म्हणावा असे मिळाले नाही. काय फरक आहे कार्बन, ग्रीन लाईफ आणि बाकी खत औषधांमध्ये? फवारण्याचा खर्च कमी झालाय आणि खतं सोडायला आहे ना मी 10 दिवसातून एकदाच सोडलं हे आणि मध्ये एकदाच फक्त थोडंफार वापरलं तर. थोडंफार वापरले. 19 वापरले. अच्छा. आता मला सांगा आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल भरपूर लिक्विड सोडले असेल. हा हे कार्बन लिक्विड कसा रिझल्ट आहे याचा? काय फरक आहे? कार्बन लिक्विडचा असा फरक आहे की पान त्याचं जाड पडते. हं. म्हणजे मोठं पान पडलं ना की त्याला रोग त्याच्यावर कीटकनाशक काय जास्त बसत नाही. हं. बसले तरी चावत नाही त्याला. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते झाडात. वाढते आणि मुळात अ, फुटव्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. अगोदर नव्हतं फुटवा वगैरे काहीच. फुटवे निघायचे पण त्याला खतं पण तेवढी सारखे प्रमाणात चालत होती जास्त आणि आता ते पावसाळ्यापासून त्याचं प्रमाण जरा कमी झालं होतं फुटव्यांचं. म्हणजे आता तुम्ही खत औषध फुटवे निघायचे पण ते बारीक निघले का डायरेक्ट त्याला रोग येऊन ते आग धरायचे पानं. आणि आज तशी काहीच समस्या नाहीये. आता तशी समस्या नाहीये. फुटवे आता एका एका फांदीला 4-4, 5-5 फुटवे निघालेले. राम राम. नमस्कार. तुमचं संपूर्ण परिचय द्या. मी रमेश रामचंद्र काशीद, राहणार खरपुडी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. आता आपण बघू शकतो हे गुलाबाचं क्षेत्र किती सर? गुलाबाचं क्षेत्र आहे बघा 15 गुंठे. 15 गुंठे का? अच्छा. गुलाब शेती किती वर्षापासून करता आपण? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झाले. सोबत आपल्या काकू आहे. बरोबर? म्हणजे जोडी शेती बघते का? हा दोघंही बघतो आम्ही. अच्छा. तुमचा परिचय द्या काकू. नीता रमेश काशीद. काशीद. अच्छा. बरं आता ही व्हरायटी कोणती आहे सर? ही बोर्डेक्स. बोल्डेक्स व्हरायटी का? हा अच्छा. किती वर्षाचा प्लॉट आहे हा? हा वर्षाचा हा 6 महिन्याचा प्लॉट आहे. 6 महिन्याचा आहे. हा 6 महिन्याला कमी आहे. 5 बर. महिने तरी 5 महिन्याचा आहे आणि तो 1.5 वर्ष झाले. तो वर्ष. 1.5 वर्ष झाले. हम्म. टोटल किती क्षेत्र आहे? टोटल क्षेत्र आहे 15 गुंठे. 15 गुंठे. हम्म. आता हे गाव कोणतं बोलले आपण? हे खरपुडी खरपुडी बुद्रुक, तालुका खेड, अच्छा. जिल्हा पुणे. किती क्षेत्र असेल गुलाबाचं या गावात? क्षेत्र गुलाबाचं केलं तर 10 गुंठ्याची जर पकडले तरी 80च्या वर पॉलिहाऊस आहे. अरे बापरे 80. हम्म. काकू काय बदल दिसतो प्लॉट मध्ये तुम्हाला? फुटव्यांची संख्या वाढली आहे हा. आणि फुटवे स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग आहे. हम्म. म्हणजे आज समाधानी का तुम्ही? हो. आज प्लॉट मध्ये आल्यावर आनंद वाटतो का? हो. एकदम. आता मोठ्या- मला सांगा समजा गुलाबी आज प्रमुख समस्या काय काय येतं शेतकऱ्याला गुलाबामध्ये? प्रमुख समस्या प्रमुख म्हटलं तर दावणी, ब्लॅक स्पॉट आणि थ्रिप्स आणि पावडर. हे प्रमुख समस्या आहे. हा प्रमुख म्हटलं तर डावणी आणि आणि थ्रिप्सचे थ्रिप्सची. आज खर्च पण खूप होतोय बरोबर ना रासायनिक साठी? खर्च भरपूर झालेला काय वाटतं हे ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर थ्रिप्स असेल डाउनी असेल यांच्यावर खर्च कमी झाला जास्त भरपूर कमी प्रमाणात निम्म्याच्या पेक्षा कमी झाला. बाकी 15-15 हजाराचा खर्च व्हायचा ना तिथं आता आम्ही 6 ते 7 हजारापर्यंत तेवढा खर्च बागू शकतो. म्हणजे डायरेक्ट निम्म्याने कमी झाला खर्च. आज तुम्ही एकदम समाधानी आहे हा एकदम का? समाधान मी म्हणतोय म्हणून नाही. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? गुलाब शेतीसाठी चांगले आहे कार्बन. एकदम. एकदम चांगले.
हा म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती लिटर मागवलं आतापर्यंत 10 लिटर मागवलेले. महिन्यात? महिन्याला. महिन्याभरात नाही 5 लिटर पहिले मागल्या महिन्यात मागवलं होतं. आताच्या महिन्यात 5 लिटर मागवलं. 5 लिटर मागवलं? जमिनीत एक फरक जाणवलाय मला. काय? की जमीन हलकी झाली म्हणजे सुपीक झाली आणि जे आपण कडकपणा जो असतो ना बेड मध्ये तो कडकपणा कमी झालेला आहे. म्हणजे हलकी जमीन झालेली आहे. हात लावून बघितला तशी मोकळी माती हाताला लागते डायरेक्ट. अगोदर काय कशी होती? अगोदर अशी कडक माती लागायची. म्हणजे बेडला जर आपण हात लावून बघितला ना जरी पाणी दिले असे ओली जरी असली तरी ती कडक लागायची जमीन. त्याच्यामुळे मुळीला आतमध्ये शिरायला अडचणी यायच्या. आज तशी काहीच समस्या नाही. आता तशी काही अडचण नाहीये. मुळी उसायला त्याला चान्स मिळालेला आहे. एकदम ऍक्टिव्ह मुळी आज. हा ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही जसे तुम्हाला माहिती कोणी भेटली होती? माहिती मी युट्यूबला पाहिली होती. हा. युट्यूबला 2-3 व्हिडिओ बघितले. ओके. त्यानंतर मला ते कळालं की याच्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणून मी ते तुम्हाला फोन करून व्हिडिओ मध्ये नंबर होता त्याच्यावर फोन केला. अच्छा. म्हणजे आता काकू तुम्ही सोबतच सर्व शेती बघता, बरोबर ना? अच्छा. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, हे वापरलं पाहिजे का हे तंत्रज्ञान? हे वापरलं पाहिजे. खर्च कमी होतोय ह्या टेक्नॉलॉजीने. म्हणजे फवारणीचा पण खर्च कमी होतोय आणि खालीन वॉटर सोल्युबल सोडतो ना त्याचा पण खर्च कमी होतोय. रोजची स्प्रे द्यावा लागत नाही दिवसाआड किंवा खतं पण 2 दिवसाला सोडावं लागत नाही. ते 10 दिवसातून एकदा जरी सोडलं तरी त्याचा रिझल्ट तो 10 दिवस ते 15 दिवस राहू शकतो. डायरेक्ट. काय फरक आहे कार्बन आणि बाकी खतांमध्ये? कार्बन आणि या खतांमध्ये असा फरक आहे की जमीन भुसभुशीत होतीये त्यांनी. जमिनीचा ग्रोथ वाढतोय आणि पानामध्ये चमक वाढलेली आहे डायरेक्ट. आता एवढं फ्रेश पान आधी मिळायचं का आपल्याला? आधी असं फ्रेश पान नव्हतं. या वर्षी पाऊस कसा झाला? या वर्षी पाऊस भरपूर होता. हो, पाऊस खूप होता बरोबर ना? जून पर्यंत जुलै पर्यंत पाऊस. अच्छा. आणि ते कार्बन ग्रीन लाईफचं ऍप्लिकेशन कसं केलं होतं आपण? म्हणजे कसा डोस दिला होता? कार्बनचा म्हणजे जमिनीतून दिलं होतं ना आपण? जमिनीतून दिलं होतं वॉटर सोल्युबल सोबत. ड्रिप मधून. म्हणजे ग्रीन लाईफ हे वॉटर सोल्युबल आहे, पूर्ण पाणी होतं? पाणी होतं त्याचं. 1 दिवस आधी भिजत घातलं होतं. ओके. ते हलवून मिक्स करून त्याचं ते गाळून घेतलं आणि सोडून दिलं. आता तोडा वगैरे कसा चालू आहे? तोडा आता चालू आहे. खालच्या त्यात 100 गड्डीच्या आसपास निघतीये रोजची. 100? खालच्या प्लॉट मध्ये. इकडे काही गड्डी नाही काढत अजून, झाड लहान आहे. आता सध्या तुकडाच काढतोय इकडे. अच्छा. आणि तुकडचा जो मोठा प्लॉट आहे तो किती वर्षाचा बोलले? तो 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा आहे. त्याला पण दिला आपण? त्यावेळेस पाऊस उघडला ना त्यावेळेस कोमात गेली होती. डायरेक्ट. पाऊस उघडल्याच्या नंतर ते ब्लॅक स्पॉट आणि डावणी आणि थ्रिप्स यांनी पार प्लॉट बसल्यासारखा वाटत होता. पण नंतर हळूहळू हे चालू केलं आणि प्लॉट सुधारणा वाढायला लागली. आता तुम्ही 100% हेच शेड्यूल वापरणार का? 100% हेच वापरणार आता. आणि तुम्ही मग एक अनुभव पण सांगितलं होतं, टोमॅटोचं झाड आहे कुठेतरी बरोबर? इथं लावलंय ना टोमॅटो झाड. तिथं काय बदल दिसला तुम्हाला? त्याला असा बदल झालाय, ते बेडवर त्याचं मूळ आलेलं आहे आणि त्याला जवळजवळ अंदाजे 100च्या आसपास टोमॅटो राहिलेली. डायरेक्ट एवढं? तुम्ही पाहू शकता. आणि आपण मगच बघितलं एकदम झाड एकदम अशी ताकद आहे झाडामध्ये बरोबर ना? खोड वगैरे एकदम जाड आहे, कुठंच पिवळापणा नाहीये. म्हणजे टोमॅटोला सुद्धा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. बरोबर ना? पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. रमेश रामचंद्र काशीद, राहणार खरपुडे बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. अच्छा. आता सध्या रेट काय चालू आहे गुलाबाला? रेट आता सध्या चालू आहे 20 रुपये गड्डी. 20 रुपये चालू आहे गड्डीचा भाव. अच्छा. बरं. चालेल. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू.